ठरलं तर मग मालिकेच्या आजचा भाग खूपच लवकर आलेला आहे, त्यामुळे प्रेक्षकांनो तुमच्यासाठी ही आनंदाचीच बातमी आहे. चला तर मग फायनली आजच्या आपल्या भागाला सुरुवात करूया. सगळ्यात आधी अर्जुन म्हणतो की मी केस फाईल करून आलेलो आहे. तेव्हा अश्विनला कळतं की अस्मिता जी आहे ती सचिनला डिवोर्स देते. तेव्हा तो म्हणतो की ह्याबद्दल तर मला काहीच माहीत नाही. त्यावर आता अर्जुन म्हणतो की ऑलरेडी तुला किती टेन्शन्स असतात, त्यात आता तुला ह्या टेन्शनची भर द्यायची म्हणून नकोसं वाटत होतं म्हणून सांगितलं नाही. पण आता सगळं ओके आहे, ठीक आहे असं देखील बोललं जातं. इकडे मात्र बिचारी सायली विचार करत असते. तिला गुड न्यूज सांगायची असते सगळ्यांना, पण ती काही तिला सांगता येत नसते. मग दुसरीकडे अस्मिताला आता अश्विन म्हणत असतो की आपण एकमेकांसोबत आहोत ना, तर काहीच काळजी करायची नाही. त्यावर आता अस्मिताही त्याला म्हणते की हो, आपण एकमेक आहोत तर त्या सगळ्याला सामोरं जायचं, जुन्या गोष्टींमध्ये अडकत राहायचं नाही. मी तर विचार केला आहे की सचिनला पूर्णपणे विसरून जायचा, तूही तेच कर. दुसरीकडे सायली आता सगळ्यांना सांगत असते की पूर्ण आजीची काळजी जराही करू नका, मी पूर्ण आजींना माझ्या पद्धतीने समजावते असंही आता सायलीने सांगितलेलं असतं. त्यामुळे आता सायली जी आहे ती लगेचच पूर्ण आजींच्या रूममध्ये जायच्या आधी ती सगळ्यांना एक विनंती करते की आपण ना शुभम करोती म्हणूया का, म्हणजे तेवढंच ना प्रसन्न वाटेल, म्हणजे आईजींनाही आवडेल आणि आपणही एकदम छान वाटेल आपल्यालाही. मग आता सगळीजणं तयार होतात. दुसरीकडे आता मेडिक्लेमचे पेपर्स म्हणून त्याने पेपर बनवून आणलेले असतात सचिनने, आणि ते पेपर्स असतात प्रॉपर्टीचे. त्याला आता त्या पेपरवर बाबांच्या सह्या घ्यायच्या असतात. मग आता तिला आई विचारत असते की हे काय, तुझ्याकडे तर आता पैसे नव्हते आणि मग तू आता कसं काय हे सगळं काय करतोय, असं त्याला त्याची आई विचारत असते. जेव्हा त्याची आई हे सगळं काही त्याला विचारते तेव्हा तो आईला म्हणत असतो की अगं माझ्याकडे पैसे नव्हते, पण मी तुला सांगतोय ना अगं, मला बऱ्याच गोष्टी व्यवस्थित माहिती आहेत, कारण मला ना माहिती आहे इथून जर मी पुन्हा कॅनडाला नोकरीसाठी गेलो तर पुन्हा तुझे हाल होतील आणि मला तुझे हाल झालेले चालणार नाही आहेत, असंही आता बोललं जात असतं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी सांगितल्या जातात तेव्हा किती आमचा तो विचार करतोस, म्हणजे तुझ्या बायकोमुळे तू एकतर वैतागलेला आहेस, त्यात आमचाही विचार करतोयस, खरंच ना असा मुलगा भेटायला भाग्य लागतं, असंही आता सचिनची आई सचिनकडे बघून बोलत असते. त्यावर आता बाबासुद्धा त्या पेपरवर सह्या करतात. बाबाने एकदाही ते पेपर्स वाचलेले नसतात, ते जे पेपर आहे ते प्रॉपर्टीचे असतात. पण दुसरीकडे मात्र आता आई बाबांना वाटत असतं की किती विचार करतोय ना आमचा मुलगा आमचा. तर इकडे आता पाहायला मिळतं की अचानक दाराची बेल वाजलेली असते, म्हणून सचिन दार उघडायला जातो. दार उघडतो तेच आता पेपर्स त्याच्या हाती पडलेले असतात. ते पेपर्स दुसरे तिसरे कसले नाही तर ते पेपर असतात डिवोर्सचे, आणि जी की अस्मिताने नोटीस पाठवली आहे ना त्याचेच ते पेपर्स असतात. आणि जेव्हा ते पेपर्स त्याला भेटतात तेव्हा त्याला धक्का बसतो. मग त्याला विचारलं जातं की काय झालं आहे, तेव्हाच तो सांगतो की मला अस्मिताने डिवोर्सची नोटीस पाठवली आहे. त्यावर आता सचिनची आई त्याला सांगत असते की तू मोकळा हो या सगळ्यात ना, नको अडकून पडू असं मला तरी वाटतं, जर तू उगाच यात अडकून पडलास तर प्रॉब्लेम होतील, म्हणूनच आता तू तिला डिवोर्स देऊन टाक, असंही आता सचिनची आई सचिनला सजेस्ट करत असते. पण सचिनचं म्हणणं असं असतं, तो मनातल्या मनात विचार करत असतो की अस्मिताला इतक्या हलक्यात मला सोडायचं नाही आहे, कारण त्या ज्या सुभेदारांना वाटतंय की त्यांनी मला असंच हे केले, पण त्यांना माहीत नाही आहे की त्यांनी कोणाशी पंगा घेतलेला आहे ते, असंही आता एकटाच ना बडबडत असतो सचिन. तर दुसरीकडे आता साक्षी डॉक्टरांकडे गेलेली असते. तिने आपल्या तोंडावर वार केलेले असतात सुरीचे, आणि त्यामुळेच तिला आता असं वाटत असतं की आपण निदान प्लॅस्टिक सर्जरी करून घ्यायला हवी, आणि म्हणूनच ती डॉक्टरांना प्लॅस्टिक सर्जरीबद्दल विचारत असते. त्यावर डॉक्टर देखील तिला आता म्हणत असतात की हो, आम्ही प्लॅस्टिक सर्जरी करू शकतो, करायची आहे का तुम्हाला, हो मला करून घ्यायची आहे प्लॅस्टिक सर्जरी. मग त्यासाठी माझा पूर्ण चेहरा बदलून जाईल ना, हो तुमचा पूर्ण चेहरा बदलून जाईल, तुमच्या चेहऱ्यामध्ये बरेच बदल होतील, तुम्ही एकदा करून घ्या प्लॅस्टिक सर्जरी. मग आता तुम्ही कधीपर्यंत करताय ते सांगा. त्यावर साक्षी म्हणते की एकदा ना मी जरा व्यवस्थित डिसाईड करते की कधी करायचे आहे ते, मग मी तुम्हाला तारीख वेळेस सगळं काही कळवते, असं देखील आता ती डॉक्टरांना सांगू लागते. तेव्हा डॉक्टर म्हणतात की ठीक आहे, पण आता मुद्दामूनच ना
साक्षी स्वतःचा चेहरा बदलू पाहत असते, कारण तिला असं वाटत असतं की तिने चेहरा बदलला का निदान अर्जुन सायली तिच्यापर्यंत पोचणार नाही आणि हाच तिचा ध्येय असतो आणि त्यासाठी तिचं हे सगळं काही चाललेलं असतं. मग जेव्हा या सगळ्या गोष्टी तिने आता डॉक्टरांचं डिसाईड केलेल्या असतात तेव्हा ती बाहेर पडते, गाडीमध्ये बसते आणि तेवढ्यातच ना तिला आता सचिनचा कॉल आलेला असतो. सचिन तिला म्हणत असतो की साक्षी तू कुठे आहेस? तर साक्षी म्हणते की मी आता सध्या पनवेलमध्ये नाही आहे, पनवेलच्या बाहेर आहे. काय झालं आहे? तर साक्षीला सचिन म्हणत असतो की मला जरा तुझ्यासोबत इम्पॉर्टंट बोलायचं आहे, तू कधीपर्यंत येऊ शकतेस? मी आली की तुला सांगेन. असंही आता साक्षी ही सचिनला सांगू लागते. सचिन म्हणतो की बरं ठीक आहे, मला तू आलीस की सांग, मग आपण बोलूया. असंही बोलून आता साक्षीने फोन ठेवलेला असतो. दुसरीकडे आता सायलीने सगळ्यांना एकत्र उभं केलेलं असतं आणि मग काय आता बोललं जाणार असतं शुभम करोती कल्याणम. एकत्र चौघीजणी मिळून शुभम करोती कल्याणम बोलत असतात. पण सायली जेव्हा बोलत असते ना तेव्हा सायलीला भूतकाळातील म्हणजेच ती जेव्हा लहान होती तन्वी म्हणून तेव्हाचा तो प्रसंग आठवतो आणि तेव्हा ती असंच लहान असताना शुभम करोती पूर्णा आजींसोबतच बोलायची. तो प्रसंग जेव्हा तिला भुरकत आठवू लागतो ना तेव्हा तिला आता टेन्शन आलेलं असतं आणि तिकडे तिकडे बघत असते, विचार करत असते. तेव्हाच ना तिला आता जाणवू लागतं की हा प्रसंग या आधीसुद्धा माझ्यासोबत घडला आहे आणि म्हणूनच ती आता अक्षरशः डोक्याला हात लावून घेते आणि तेव्हाच ना पूर्ण शुभम करोती म्हणून होतं. मग तेव्हा ती म्हणत असते की हे आपण असं कधी करायचो का? तेव्हा पूर्णाजी म्हणतात की हो, लहानपणी तसंच व्हायचं ना आपल्यामध्ये, तू अक्षरशः माझा हात धरून मला घेऊन यायचीस आणि मग काय, मग एकत्रच आपण हे सगळं काही बोलायचो, हेही आता म्हटलं जातं. मग जेव्हा या सगळ्या गोष्टी सायलीसमोर बोलल्या जातात तेव्हा सायली म्हणते मग मला या सगळ्याचा त्रास का होतोय काहीच कळत नसतं आणि त्यामुळेच ना आता टेन्शन तर आलेलंच असतं. कारण आता पूर्णा आजी सांगतात की लहान असताना तू असंच करायचीस, अक्षरशः माझा हात धरायचीस आणि मला घेऊन यायचीस आणि मग आपण दोघीही जणी हे बोलायचो असंच सेम टू सेम शुभम करोती. मग आता सायलीला आठवू लागतं. सायली थोडा विचार करत असते की या सगळ्या गोष्टी तेव्हाही व्हायच्या तशाच मला आताच का आठवत आहेत, असा विचार ना तिच्या मनामध्ये येऊ लागलेला असतो. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की पूर्णा आजीला डॉक्टरसाठी कसं तरी तयार करायचं असतं. मग आता सायली पूर्णा आजीला म्हणते जर मी तुला काही सांगितलं तर पूर्णा आजी तू माझं ऐकशील का? मग आता पूर्णा आजी म्हणते की बोल ना, काय झालं आहे? त्यावर आता सायलीला पूर्णा आजी सांगत असते बोल काय हवं आहे ते. तर सायली तिला म्हणते की हो, मला ना आता तुझ्याकडनं हेच हवं आहे की त्या दिवशी बघ ज्या डॉक्टर आल्या होत्या त्याच डॉक्टर ना आता पुन्हा येणार आहेत. मग ना त्या थोडं तुला काही ना काही विचारतील, गप्पा मारतील तुझ्यासोबत. अगं पण मला काय झालं आहे, मी ठीक तर आहे ना. पण पूर्णा आजी तू ठीक आहेस मला माहिती आहे, पण सहज गं त्यांना थोडं काही क्वेश्चन्स आहेत ते विचारायचे आहेत, तू एवढंही करणार नाही आहेस का माझ्यासाठी? असंही आता सायली मुद्दामून पूर्णा आजीला विचारत असते. त्यावर पूर्णा आजी म्हणते की हो हो चालेल, फक्त तुझ्यासाठी या, तुझ्यासाठी मी ऐकते, असंही आता म्हणत असते पूर्णा आजी. तर डॉक्टर ऑलरेडी आलेले असतात आणि तेव्हाच ना आतमध्ये डॉक्टर आलेले असताना इकडे अश्विन आणि त्याचसोबत अर्जुन बोलत असतात. पूर्णा आजींना आम्हाला लवकरात लवकर या सगळ्यातून बाहेर काढायचं आहे, प्लीज प्लीज तुम्ही काही करू शकता ना? मग आता डॉक्टर म्हणतात की मला जितकं जमते तितके मी प्रयत्न तर करणारच आहे. तर तेवढ्यातच आता पूर्णा आजींना घेऊन सायली तिथे आलेली असते. सायली जेव्हा पूर्णा आजीला घेऊन तिथे येते तेव्हा ती तिकडनं जायला निघते, कारण पूर्णा आजी आणि डॉक्टरांना व्यवस्थित वेळ मिळायला हवा, कारण डॉक्टरांना पूर्णा आजींना काही प्रश्न विचारायचे होते जे की त्यांच्या हेल्थ रिलेटेड असतील. मग आता पूर्णा आजीला डॉक्टर विचारत असतात की आज तुम्ही दिवसभर काय केलं? त्यावर पूर्णा आजी बसून आजचा पूर्ण दिवसक्रम जो काही आहे तो सांगू लागतात. मग आता मुद्दामूनच तिकडनं सायली, अर्जुन आणि त्यासोबत अश्विन आणि कल्पना निघून गेलेले असतात. दुसरीकडे प्रियाची अवस्था ही खूपच जास्त नाजूक असते. प्रिया अजूनही झोपलेली असते. डॉक्टरांना आता बोलवलं जातं. त्याच वेळेला डॉक्टर जे आहेत ते नाडी बघतात. डॉक्टरांनी नाडी वगैरे चेक केल्यानंतर डॉक्टर म्हणत असतात तिथे असणाऱ्या पोलिसांना ह्यांना आता जास्त वेळ उपाशी ठेवू नका, असं चालणार नाही आहे. कैद्यांना वेळच्या वेळी जेवण गेलंच पाहिजे, नाहीतर याचे परिणाम त्यांच्या शरीरावर होऊ शकतात, असं देखील डॉक्टर आता बोलत असतात. डॉक्टर जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलतात तेव्हा मात्र आता जी प्रिया आहे ती म्हणत असते की जोपर्यंत
जोपर्यंत माझा नवरा मला भेटायला येत नाही तोपर्यंत मी खाणार नाही. त्यावर डॉक्टर तिला समजावतात आणि म्हणतात की असं कसं चालणार आहे, जर तू काहीच खाल्लं नाहीस तर प्रॉब्लेम होऊ शकतो असं देखील आता डॉक्टर जे आहेत ते बोलू लागतात. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या डॉक्टर समजावतात तेव्हा डॉक्टर हेही म्हणतात की जर तू आता काही खाल्लंस तर उद्या जर तुझा नवरा आला तर निदान ना तुला त्याच्यासोबत नीट बोलताही येईल, सगळ्या काही गोष्टी नीट होतील असं देखील आता सांगितलेलं असतं. त्यावर लगेचच आता प्रिया उठून उभी राहते आणि म्हणत असते की हो, जर अश्विन आला आणि त्याच्याशी मला बोलण्याची ताकदच नसेल तर पुन्हा प्रॉब्लेम होईल. नाही, काही झालं ना तरीसुद्धा मला व्यवस्थित राहायला हवं, खायला हवं असाही विचार ना आता ती करू लागते. मग काय, लगेचच आता डॉक्टरांनी सांगितले म्हटल्यावर तिला हे खावं तर लागणारच असतं आणि त्यासाठी ती आता पूर्ण तयारी करते. तिला जे ताट दिलेलं असतं त्या ताटामध्ये ती आता पटापट खायला सुरुवात करते आणि ती म्हणते की हो, बरोबर आहे तुमचं, अश्विन आल्यावर मला त्याच्याशी बोलता यायला हवं आणि त्यासाठी मला नीट खायलाही येता हवं. पटकन ती आता संपवते सगळं काही, कारण ती आता म्हणत असते की अश्विन आल्यावर मला त्याच्याशी खूप बोलायचं आहे. अगदीच डोक्यावर परिणाम नाही का होतो, अगदी तसा थोडाफार परिणाम प्रियाच्या डोक्यावर झालेला होता. प्रिया पाणीसुद्धा अगदी पटापट पित असते. तर दुसरीकडे त्या डॉक्टर ज्या आहेत त्या म्हणत असतात तुम्हाला आजच नाही रोजच खायचं आहे. कसं डॉक्टर जेव्हा प्रियाला समजवतात तेव्हा प्रियाने 4 घास खाल्लेले असतात, कारण डॉक्टरांना असंच वाटत असतं की ही जर जास्त दिवस उपाशी राहिली तर पुन्हा प्रॉब्लेम होऊ शकतो आणि म्हणूनच डॉक्टरांनी तिला खायला सांगितलेलं असतं. मग आता प्रिया गुपचूपपणे खाते, कारण प्रियाकडे दुसरा कोणताही पर्याय नसतो. प्रिया आता जेव्हा खाते ना तेव्हा मात्र आता प्रियाला तेच वाटत असते की मी खाल्लं की अश्विन मला भेटायला येणार. दुसरीकडे आता सगळीजणं डायनिंग टेबलवर बसलेली असतात. तेच आता इकडे पाहायला मिळत असतं की जी सायली आहे ती विचार करत असते. तिला असं वाटत असतं की कधी एकदा सगळ्या काही गोष्टी ठीक होत आहेत ते. तर दुसरीकडे मात्र आता जो अश्विन आहे तो पुन्हा एकदा हॉस्पिटलला जायला निघालेला असतो. अश्विन हॉस्पिटलला जायला निघालेला असतानाच त्याला आता विचारलं जातं की काय रे, आता कशाला जातोय, का इमर्जन्सी केस आहे का, नसेल तर कशाला ना उगाच तू जाऊ नकोस असं देखील आता म्हटलं जातं. मग तेव्हा तो म्हणतो की घरात राहून मग पुन्हा त्याच आठवणी आणि मग ना ते सगळं काही नको वाटतं, म्हणूनच मग विचार केला त्यापेक्षा बाहेर जावं. पण तेव्हा पूर्णाची म्हणत असते की मला सांगितलं आहे कल्पनाने सगळं काही, पण तू एवढा हायपर का होतोयस, एवढी काळजी करू नकोस. मला माहिती आहे तुझ्या आयुष्यात ज्या काही गोष्टी झाल्या त्या सगळ्या काही गोष्टी कठीण आहेत, पण त्यातून तू बाहेर पड, असं एकटं राहत जाऊ नको असं देखील पूर्ण आजीसुद्धा अश्विनला सांगू लागते. तर अश्विनही आता थोडा विचार करत असतो. तर दुसरीकडे मात्र आता इकडे पूर्ण आजी जी आहे ना ती मात्र आता म्हणत असते की चला आता बऱ्याच गोष्टी व्यवस्थित होत आहेत तर सगळं काही नीट होऊ दे. पण दुसरीकडे आता सायलीला असं वाटत असतं की घरातल्या सगळ्यांनाच मला गुड न्यूज द्यायची आहे, पण मी गुड न्यूज देऊ शकत नाही आहे, कारण पूर्ण आजींचं हे असं, त्याचसोबत घरात हे वातावरण कधी होईल सगळं नीट असाच विचार सायली करत असते. तेवढ्यातच ना सगळ्यांना जेवण वाढत असताना इथे मात्र आधीच विमलचा फोन वाजलेला असतो. विमलचा फोन जेव्हा वाजतो ना तेव्हा मात्र सायली आता विमलला सांगत असते की जा विमलताई, तुम्ही कॉल रिसीव करा, काळजी करू नका असं देखील विमलला आता सांगितलं जातं. विमल म्हणत असते की होत आई, मला कळतंय. मग आता दुसरीकडे मात्र इकडे आता विमल जेव्हा फोनवर बोलायला बाजूला जाते तोपर्यंत आता अश्विनच्या काळजीबद्दलच घरात बोलत असतात, कारण अश्विन हा एकटा पडलेला आहे. मग अस्मिताही बोलत असते की त्याला तसं वाटणारच, पण त्याची आता सुरुवात आहे. पण मी ज्या पद्धतीने ठरवले ना त्या पद्धतीने त्यानेसुद्धा या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या ठरवायला हव्यात, कारण आपण त्याच गोष्टींमध्ये झुरत राहिलो, तोच विचार करत राहिलो तर आपल्याला या सगळ्याचा जास्त त्रास होतो आणि म्हणूनच आपण मूव ऑन व्हायचं असंही आता ठरलेलं असतं. दुसरीकडे विमलला फोन आल्यामुळे विमल फोनवर बोलण्यासाठी जरा बाजूलाच जाते. मग आता विमल जेव्हा फोनवर बोलायला बाजूला जाते तेव्हा सगळ्यांचंच लक्ष विमलकडे असतं. विमल अचानक एकदमच टेन्शनमध्ये आलेली असते आणि विमलला का टेन्शन आलं आहे हे काही झालं तरी कळत नसतं कोणाला, कारण विमल फोनवर तिच्या मावशीसोबत बोलत असते. विमलचं हे बघून टेन्शनच आहे असं वाटत असतं. सगळीजणं विमलकडे पाहतात आणि विमलला विचारतात की काय झालं आहे विमल. त्यावर विमल
म्हणते की प्रॉब्लेम झाला आहे. ते काय आहे ना, माझ्या मावशीची मुलगी जी आहे ती खरं तर ना प्रेग्नंट राहिली आहे. म्हणजेच तिने प्रेग्नन्सी किटवर तिची टेस्ट केली आणि तिला त्या 2 लाईन्स नाही का येतात तशा आलेल्या आहेत. पण डॉक्टरांकडे जेव्हा ती गेली तेव्हा कळलं की ती प्रेग्नंट नाही आहे. ते किटच त्याचं खराब होतं आणि म्हणून त्याच्यावर 2 लाईन्स आल्या. पण त्यामुळे ना आता तिच्या घरात म्हणजेच तिच्या सासरी खूप जास्त भांडणं होत आहेत. म्हणजे त्या लोकांनी असं वाटत होतं त्या लोकांना की सगळ्या काही गोष्टी आता मस्त आनंदात होतील. पण अचानक त्यांना कळलं की ही न्यूज नाहीच आहे. पण म्हणूनच ह्या सगळ्या काही गोष्टी घडून आलेल्या आहेत. मग त्या बिचारीला घराबाहेर काढतायत. पण तिला घराबाहेर काढायला नको, मला आता जावं लागेल, प्लीज मी जाऊ का, मी लगेचच येईन असं देखील आता म्हटलं जातं. मग त्यावर विमलला सायली म्हणत असते की ठीक आहे जाऊन ये, काळजी करू नको इथली. मग आता सगळेजण विचार करत असतात की कसं आहे ना. मग तेव्हाच ना अस्मिताही म्हणत असते की माझ्या वेळेला सुद्धा जेव्हा रिपोर्ट हे करायचं होतं ना, मी किटवर बघितलं होतं तेव्हा मलासुद्धा तसंच वाटलं होतं. पण मी जेव्हा जाऊन फायनली डॉक्टरांकडे चेक केली ना तेव्हा मला खरी खात्री पटली. कधीही ना गायनेकचा सल्ला घ्यावा. तर अश्विन जेव्हा तिथे असतो ना तर अश्विनही तेच म्हणत असतो. अश्विनही म्हणतो की हो, आपल्याला असं वाटतंय ना की काही प्रॉब्लेम आहे आपल्यात, तर आपण प्रत्येक वेळेला गायनेककडे जायचं आणि सगळ्याची शहानिशा करायची. पण काय ना, कुटुंबातील लोकंसुद्धा का असं करावं, बिचारी तिची काय चूक होती, त्या किटची चूक होती ना, मग त्या बिचारीला किती सहन करावं लागते. असंही आता इकडे असणारे सगळेजण घरातले बोलत असतात. पण सायलीच्या डोक्यामध्ये आता विचार सुरू होतात. सायली विचार करते की हे काय आहे, म्हणजे माझ्या बाबतीतही असंच असू शकतं का, असाही विचार ना तिच्या डोक्यामध्ये येऊ लागलेला असतो. आणि थोडा मग आता ती टेन्शनमध्ये आलेली असते. मग दुसरीकडे मात्र आता कसे असतात लोक, जरा समजून घ्यायचं ना, प्रेग्नंट नाही राहिली म्हणून काय भांडायचं का, असंही आता अर्जुन म्हणत असतो. मग दुसरीकडे अस्मिता म्हणत असते की अरे असतात अशी काही माणसं, नको विचार करू जास्त. पण बिचाऱ्या सायलीलासुद्धा सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या सांगून टाकायच्या असतात. पण त्या आता तिला काही झालं तरी सांगता येत नसतात आणि त्यामुळेच ना जरा द्विधा मनस्थितीतच ती अडकलेली असते. कळत नसतं की काय करावं ते. मग दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की सायलीही म्हणत असते की बरं झालं एकंदरीत मला या सगळ्या काही गोष्टी तर कळल्या, म्हणजे उगाचच ना सगळ्यांना आशेवर तर ठेवायला नको ना. मीही आधी डॉक्टरांकडे जाते आणि सगळ्याची शहानिशा करते. माझ्याही किटवरचं जर खोटं निघालं तर प्रॉब्लेम होऊ शकतो, असंही तिला आता वाटू लागलेलं असतं. आणि जेव्हा तिला या सगळ्या गोष्टी वाटतात तेव्हा ती थोडा विचार करत असते, ती त्याच्यामध्ये जाते. मग आता अश्विनही म्हणत असतो की हो, कधीही डॉक्टरांचा सल्ला घेतलेला चांगला. मग आता सायलीही विचार करते की आपण जर असेच घरात बसलो आणि फक्त किट घरातल्यांना दाखवलं आणि माझ्या बाबतीतही तसंच निघालं तर, म्हणजे माझ्या प्रेग्नन्सी किटवर दाखवल्यात 2 लाईन्स, पण खरंच मी प्रेग्नंट नसेल तर ह्यांचाही हिरमोड होईल आणि मला ह्यांचा आता हिरमोड झालेला चालणार नाही आहे, असाही विचार ना आता ती करू लागते. मग आता ती ठरवते की नाही, मी आता डॉक्टरांकडे जाते. ती आता जेव्हा रूममध्ये येते तेव्हा तिला विमलचं बोलणं आठवत असतं. मग थोडा का होईना ती आता विमलने ज्या ज्या काही गोष्टी बोलल्या होत्या त्यांचा. मग आता तिच्या लक्षात येतं की नाही, आपण उद्याच्या उद्या डॉक्टरांकडे जाऊया. मग तिला आता पुढे हेही विचार येत असतात की खरंच ना आपण हे सगळं काही विचार करतोय ते खरंच बरोबर असेल का. आणि मग तिला ह्या सगळ्या काही गोष्टींना अर्जुनलासुद्धा सांगाव्याशा वाटत असतात. पण अर्जुनला सांगण्यासाठी ती संधी शोधत असते. तेच आता अर्जुन रूममध्ये येतो आणि सगळं काही अस्ताव्यस्त करून सोडतो. जेव्हा आता सगळ्या काही गोष्टी विस्कटून टाकतो ना तो, तेव्हा मात्र आता ती जी आहे ती थोडी दचकते आणि मग तेव्हा त्याला विचारते की काय झालं आहे. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की मग काय करू मी, मला खरंच ना काहीच कळत नाही आहे. हे सगळं काही असं व्हायला नको होतं आणि म्हणूनच मला वैताग आला आहे या सगळ्याचा. काहीतरी यावर सोल्युशन तर निघायलाच हवं ना, असंही आता म्हटलं जात असतं. जेव्हा आता या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता सायली त्याला समजावते आणि सायली म्हणत असते की नको इतका विचार करू, कारण तुम्ही जर इतका विचार केलात ना तर तुम्हाला या सगळ्याचा त्रास होऊ शकतो आणि तुम्हाला तर तसं माहिती आहे ना की सगळ्या काही गोष्टी नीट होतील. पण आता अर्जुनचं म्हणणं असं असतं की बघितलंच ना घरात नेमकं कसं वातावरण आहे, त्यात मला असं वाटतं की सगळ्यांनी व्यवस्थित राहायला हवं, हसून खेळून राहायला हवं, पण या सगळ्या गोष्टी दिसल्यासमोर का टेन्शनच येतं, असंही आता तो म्हणत असतो. आणि तेव्हाच ना बघ ना यावर काही सोल्युशनही भेटत नाही आहे. खरंच काहीतरी सोल्युशन भेटलं
घेतलं असतं तर नक्कीच काहीतरी झालं असतं. म्हणजे ना आपल्याकडे एखादी गुड न्यूज वगैरे असली असती ना तर त्या गुड न्यूजने सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू आलं असतं. म्हणजे सगळेच डिस्टर्ब आहेत, अस्मिताताई त्याचसोबत अश्विन सगळेजण डिस्टर्ब आहेत. मग आता सायलीकडे खरं तर या सगळ्यासाठी गुड न्यूज असते, पण आता सायली बोलेल तरी कसं ना. सायलीची आता सगळ्या बाजूने कोंडी झालेली असते. सायली आता अर्जुनला कसं कसं शांत करते आणि मग विचार करते की चला आता आपण फायनली यांच्याशी बोलवून टाकूया. आणि म्हणूनच सायली आता थोडं बोलायला जाते. सायली म्हणत असते की तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे, ते म्हणजे ना मला 2 दिवस झाले सारखं गरगरते, मध्येच ना उलटीसुद्धा होते. मग आता अर्जुन म्हणतो काय झालं अश्विनला आपण सांगायचं का तुला त्रास होतोय ते. त्यावर सायली म्हणते की ही गोष्ट अश्विन भाऊजींना सांगण्यासारखी नाही आहे. मग आता काय करायचं आहे, डॉक्टरांकडे जायचं आहे का आपण, तुला जास्त त्रास होतोय का, असं आता अर्जुन काळजीनेच बोलत असतो. सायली त्याच्याशी बोलत असते, पण तेवढ्यातच ना आता बाहेरून पूर्णा आजींचा आवाज येऊ लागतो. पूर्णा आजी आवाज देऊ लागतात, त्याबरोबर ह्यांना प्रश्न पडतो की आता पूर्णा आजींना काय झालं असेल. आणि म्हणूनच मग दोघंही उठून लगेचच खाली जायला निघतात. तर इकडे पूर्णा आजीने आधीच ना अख्खं घर आहे ना डोक्यावर घेतलेलं असतं. म्हणजे पूर्णा आजींचं म्हणणं असं असतं की कुठे गेली आहे तन्वी अजूनही कशी काय नाही. आणि म्हणूनच पूर्णा आजी आरडाओरडा करत असतात. आणि जेव्हा पूर्णा आजी आरडाओरडा करत असतात ना तेव्हा मात्र त्या म्हणत असतात की कुठे गेली आहे तन्वी कुठेच नाही आहे. मग आता ती गेली तरी कुठे आहे. मग तेवढ्यातच ना इकडे प्रताप, कल्पना त्यासोबत अस्मिताही आलेल्या असतात. आणि कसं कसं आता इकडे असणाऱ्या पूर्णा आजींना त्यांनी शांत केलेलं असतं. पूर्णा आजींना जेव्हा ते शांत करतात तेव्हा मात्र आता पूर्णा आजी म्हणत असतात की कुठे आहे तन्वी. मग आता अर्जुनच्या रूममधनं सायली आणि दोघंही जण जेव्हा बाहेर येतात तेव्हा मात्र आता सायलीकडे बघूनच पूर्णा आजी म्हणत असते की तन्वी तू कुठे होतीस. मग त्यावर आता तू ह्याच्याबरोबर कशी काय, कारण आता त्यांना असं वाटत असतं की अर्जुनसोबत जास्तीत जास्त वेळ पूर्णा आजी घालवते, मग तो कसा काय. मग तेव्हाच ना आता पूर्णा आजीला म्हटलं जातं की बघ पूर्णा आजी मी ना पाणी ठेवायला गेले होते मामीच्या रूममध्ये, म्हणून तुला असं वाटते की मी वरून आले. हो कल्पनाही आता म्हणत असते की हो ती पाणी ठेवायला गेले होते, मी सांगितलं होतं की पाणी संपलं आहे. पण काय झालं आहे पूर्णा आजी, तू एवढ्या हाका का मारून घेतेस. तर पूर्णा आजी आता सांगू लागते की अगं बाया काय आहे ना की मला ना नकोसं झालं आहे बघ. म्हणजे आता बघ तसंही आता तू ही रूममध्ये एकटीच आहेस, अश्विनही नाही आहे, त्यामुळे चल ना तू माझ्याबरोबर चल, आपण दोघीही जणी झोपूया. तेव्हासुद्धा ना तू तसंच करायची. पूर्णा आजी सायलीला सांगत असते की तू माझ्या रूममध्ये चल, आपण दोघीही जणी एकत्र झोपूया. असं म्हटल्यानंतर सायली म्हणत असते की पूर्णा आजी मी झोपूच शकते की ग एकटी, अशी काय करतेस, मी रूममध्ये राहू शकते एकटी, असंही आता सांगितलं जात असतं. आणि जेव्हा ज्या गोष्टी सांगितल्या जातात ना तेव्हा मात्र आता पूर्णा आजी जी आहे ती आता म्हणत असते की कसं काय, असं काही चालणार नाही आहे, मी तुझं काही ऐकणार नाही आहे, तू माझ्यासोबत माझ्या रूममध्ये येणारच आहेस. मग सायली विचार करते की हे कसं काही होऊ शकतं, जर मी ह्यांच्याबरोबर रूममध्ये गेले तर प्रॉब्लेम होऊ शकतो, कारण तिला ना अर्जुनसोबत बोलायचं असतं. अर्जुनकडे बघूनच ना आता तिला सगळ्या काही गोष्टी सांगून टाकायच्या असतात आणि त्यासाठी ती आता प्रयत्न करत असते. आणि मग आता पूर्णा आजी काही ऐकायला तयार नसते, म्हणून सायली आता आपला स्वतः हट्टच सोडून देते आणि ती म्हणत असते की चालेल ठीक आहे, आपण जे आहे ते तसंच करूया, चल आता जाऊया ना रूममध्ये, असंही आता म्हटलं जातं. मग आता त्या दोघीही पटकनच रूममध्ये जायला निघत असतात. तर दुसरीकडे मात्र कल्पना विचार करते की खरंच ना सायलीचे या सगळ्यामध्ये किती हाल होत आहेत ना, आणि त्यामुळेच आता ती विचार करू लागते. मग दुसरीकडे आता या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या विचार करत असताना सगळं काही बोलत असते. मग त्याच वेळेला काय करणार, आपल्याला या सगळ्या गोष्टी समजून तर घ्यावाच लागणार आहे ना, कारण पूर्णा आजीला या सगळ्यातून बाहेर तर आपल्यालाच काढावं लागणार आहे, असंही आता म्हटलं जात असतं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता अर्जुनही म्हणत असतो की हो आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी पूर्णा आजींसाठी कराव्यात, कारण पूर्णा आजी एकदा का बरी झाली की सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील, पण आता सध्या तरी आपल्याला ह्या सगळ्या काही गोष्टी सहन कराव्या लागणार आहेत, असंही आता म्हटलं जातं. तेव्हा आता रूममध्ये येऊन अर्जुन थोडा विचार करत असतो, तेच अर्जुनचा फोन वाजतो. अर्जुनचा फोन आल्यावर आता अर्जुनला जो चैतन्य आहे तो सांगतो की उद्या केसची इयरिंग आहे, उद्या लगेच, हो उद्याच आहे, म्हणजे आता उद्याच लगेच शिक्षासुद्धा होऊन जाईल,
जाईल, कारण प्रियाला ना जन्मठेपेची शिक्षा व्हायला हवी असं तरी मला वाटतं. आणि त्यामुळेच ना मी आता काही देखील करायला तयार आहे. पण उद्याच्या उद्या आपल्याला केसचा स्टडी करायचा आहे. ऑफिसमध्ये आपण दोघंही जण भेटूया असंही आता ठरलेलं असतं. मग जेव्हा या सगळ्या काही गोष्टी ठरतात तेव्हा मात्र आता अर्जुन म्हणतो की हो, आपण हे सगळं काही ऑफिसमध्ये बसूनच डिसाईड करूया, म्हणजे आपल्याला केसचा स्टडी व्यवस्थित करता येईल. दुसरीकडे आता सायली जी आहे ती विचार करत असते की काय करू, कसं करू समजत नसतं. तिला किटवरच्या त्या 2 लाईनी सारख्या आठवत राहतात आणि मग जरा ती विचारच करू लागते. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टींचा ती विचार करते ना, तेव्हा मात्र आता तिच्या लक्षात येतं की आपण काही झालं तरीसुद्धा काहीतरी प्रयत्न करूया आणि मग आता उद्या डॉक्टरांकडे जाऊन आपण या सगळ्याची आधी खात्री करून घेऊया आणि मग पुढे आपण डिसाईड करूया. पण तिला ही गोष्ट कधी एकदा घरातल्या सगळ्यांना सांगते ना, असं झालेलं असतं. तिला आता राहवत नसतं. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की एक हवालदार जी आहे ती प्रियाला सांगते की तू प्रेग्नंट आहे. त्यावर प्रिया खुश होते आणि म्हणते आता अश्विन मला मी प्रेग्नंट असल्यावर इकडनं घेऊनच जाईल. तर दुसरीकडे सायली डॉक्टरांकडे गेलेली असते आणि तिने कन्फर्म करून घेतलेलं असतं की ती प्रेग्नंट आहे. मग आता सायलीने पूर्ण आजींचा चष्मासुद्धा लपवलेला असतो आणि तो तिथेच लपवलेला असतो जिथे लहानपणी ती लपवायची. त्यामुळे सगळीजणं चकित होतात. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्कीच सांगा. असेच अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागात.